मुंबईमधल्या मतदानाचा टप्पा जवळ येतोय, तसंच आरोप प्रत्यारोपांना ऊतही आलेला आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी श्रीकांत शिंदेंवरती जोरदार हल्लाबोल केला। श्रीकांत शिंदेंनी आपल्या कपाळावर मेरा बाप गद्दार है असं लिहिल्याचं वादग्रस्त वक्तव्य प्रियंका चतुर्वेदींनी केलेलं आहे। त्यावरून शिंदे गटानं जोरदार पलटवार केलाय। गद्दार गद्दार ही रहेगा। एक पिक्चर आई थी, आपको याद होगी, दीवार। दीवार में वो अमिताभ बच्चन अपना हाथ दिखाते हैं, उस पे लिखा है मेरा बाप चोर है। ये इनके माथे पे लगा है, श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है। उबाठा के प्रमुख उद्धव जी ठाकरे ने बाला साहब के साथ महागद्दारी की है और उस महागद्दारी के लिए निश्चित तौर पर आदित्य ठाकरे के माथे पे लिखा जाना चाहिए कि मेरा बाप महागद्दार है। प्रियंका चतुर्वेदींनी श्रीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेला शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी मात्र जोरदार पलटवार केलेला आहे। पाहूयात। गोपी किशन नावाचा एक सिनेमा होता, ज्याच्यामध्ये त्याचा मुलगा म्हणतो मेरे दो बाप। मग आम्ही तुम्हाला तेच म्हणायचं का? पण आमचे संस्कार आम्हाला ती परवानगी देत नाहीत। आणि दीवार चित्रपटामध्येच अमिताभ बच्चनचा आणखीन एक डायलॉग होता की मैं आज भी फेके हुए पैसे नहीं उठाता। पण प्रियंका ताई मात्र उबाठानी फेकलेले पैसे आपल्या पर्समध्ये ठेवतात, म्हणून त्यांनी भूक म्हटलं की त्यांना भुंकावं लागतं। अहो, आम्ही त्यांना खूप वेळा सांगितलं होतं की बसंती इन कुत्तों के सामने मत नाच, पण काय करायचं, बसंती शेवटी नाचलीच। काहीही संबंध नसताना तुम्ही दावोसला, त्यावेळेला जेव्हा सरकार होतं तेव्हा तुम्ही गेलात, तेव्हा तिथल्या गुलाबी थंडीत काय काय केलेलं आहे हे आम्हाला तुम्ही लोकांसमोर बोलायला लावू नका। त्याच्यामुळे स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने खालच्या पातळीचे आरोप करतायत हे जरा तोंड सांभाळून बोला, कारण आपण महिलात म्हणून आम्ही जास्त बोलत नाहीत, परंतु आपला शिवसेनेशी कुठलाही संबंध नसताना, मराठीचा गंध नसताना आपल्याला खासदारकी का दिली, हेही तुम्ही कुठल्या कर्तृत्वामुळे दिली हेही तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।